श्री अंबाबाई देवस्थानमुळे कोल्हापुरात वर्षभर हजारो भाविक येत असतात। सलग सुट्ट्यांच्या काळात तर कोल्हापूर हाऊसफुल असतं। अशा परिस्थितीत कोल्हापुरात अनधिकृत यात्री निवासांचं अक्षरशः पेव फुटलंय। अगदी गल्ली बोळातही यात्री निवास सुरू आहेत। ज्या ठिकाणी अग्निशमन दलाचा बंब जाऊ शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा यात्री निवास बनवले आहेत। गंभीर बाब म्हणजे अनेक यात्री निवासांमध्ये अग्निरोधक यंत्रणाच नाही। 2 दिवसांपूर्वी दिल्लीमधील एका हॉटेलला लागलेल्या आगीत 21 जणांचा बळी गेलाय। त्यावरून शहाणपणा घेऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागानं सर्व हॉटेल्स, लॉजिंग आणि यात्री निवासची तपासणी करणं गरजेचं आहे। तर महापालिकेनं विनापरवाना यात्री निवासांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दररोज हजारो भाविक येतात। त्यामुळे शहरातील लॉजिंग व्यवसाय जोरदार आहे। गेल्या 10 वर्षात अंबाबाई मंदिर परिसरात अगदी गल्ली बोळातही यात्री निवास सुरू झाली आहेत। अनेकांनी यात्री निवास सुरू करताना कसलाही परवाना घेतलेला नाही। काही यात्री निवासांमध्ये गैरप्रकार चालत असल्याचं यापूर्वी उघड झालंय। पण त्याही पुढचा गंभीर मुद्दा म्हणजे अनेक यात्री निवासमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवलेली नाही। 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका हॉटेलला लागलेल्या आगीत 21 निरपराध नागरिकांचा बळी गेला। त्यातून बोध घेऊन कोल्हापुरातील यात्री निवास, लॉजिंग आणि हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रणा आहे का हे अग्निशमन दलानं तपासण्याची गरज आहे। कोल्हापूर शहरात किमान 300 यात्री निवास अनधिकृतपणे सुरू आहेत। काही यात्री निवास अत्यंत अरुंद किंवा चिंचोळ्या बोळ्यात आहेत। त्यामुळे आगीसारखी दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाची गाडी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही अशी स्थिती आहे। कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलसाठी अन्न औषध प्रशासनाकडून परवाना घ्यावा लागतो, तर अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेणंही बंधनकारक आहे। अनेक मोठ्या रेस्टॉरंट्सनी अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखले घेतलेत, पण अनधिकृत यात्री निवासांमुळे कोल्हापुरातही एखादी अनुचित घटना घडण्याची भीती आहे। शिवाय कचरा उठाव, ड्रेनेज यातून महापालिका यंत्रणेवर आणखी ताण निर्माण होतोय। परिणामी अवैध यात्री निवासबद्दल महापालिका आणि पोलीस प्रशासनानं तपासणी मोहीम सुरू करण्याची गरज आहे।